हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळेजण? आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असाल. तर मी सीमा तुमचं सर्वांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे. तर बघा, आम्ही गावी आलो होतो. नमस्कार मंडळी. तर बघा, मिस्टरांचं चालू आहे नारळ काढायचं. काय करताय? कुणाच्या झाडाचं नारळ काढायला लागलाय तुम्ही? कोण म्हणलं आपलंय? सांगते बघा, 4 नारळ पाडले एका धक्क्यात मिस्टरांनी. वा, सगळं 4 नारळ पाडलेले खाली. वा वा वा, 4 पडलेत. संपला विषय. हार्ड आहे तुमचं काय? आणि शाजी पण सुटे मी. वा वा वा, मस्त. वाटलं नव्हतं एकदाच लगेच तुम्हाला असं पडल. बापरे, सगळं चिक्कल करून टाकलाय. सकाळी पाणी भरायला काय हे? नाही ग, दुसरं ते किती एक खराब झाला. बाकीच आहेत की चांगले, पण हा जो आहे तो गोसावळ्याचा येईल आलेला आहे बघा. याला गोसावळी वाव मस्त लागलेत बघा, छान आहेत गोसावळी. मिस्टर, आपण आहे तोपर्यंत ही गोसावळी मोठी होते. आणि हे जर नरडा कसलं छान गोसावळ आले. आणि ह्याला बघा पाक आवडले ह्याचं नरड. मस्त ह्याची भाजी बनवूया आपण बरं का. मला लय आवडते गोसावळ्याची भाजी, नाही तर भजी करूया आपण. झाले का काढून नारळ सगळे? बस 3च का? बर. आणि हे पाण्याचा नारळ काढायचा ना, मग एखादं पाणी प्यायला झालं असतं ना. हाताला येत नाहीत का? कोण म्हणजे? नारळाची झाडं उंचच असते, ते आपणच काढायचं असतं. तर सीताफळ बघा किती छान आलेले आहेत. त्याला डोळे वगैरे मस्तच लागले, पण पिकलेलं नाही. एक पण दिसत नाही आता मला तरी पिकलेलं. मला वाटलं होतं असेल एखादं तरी. काय हो, थांबा की आले. त्याची केसरं पण काढायचे तुम्हाला काय? फक्त तेवढंच नाही ठेवायचं ते तसंच. नुसतं काढले म्हणायला काढले. चालू आहे, मी काय करत नाही. मिस्टरांनी नारळ एका झटक्यात पाडले पण खाली, आणि लगेच बघा कसे सोलायला लागले. मस्त बर का, जमतंय चांगलंच तुम्हाला. मला वाटतं तुमच्यासाठी ऑर्डर घ्यावं नारळ सोलायला. ही आपली परंपरा चालत आलेली आहे. आजी पंजापासून आज चालू आहे कोयत्यात नारळ सोलायचं. बर. वा, कोणा जर मित्रांनो कोणाला सोलायचं पण नारळ सोलायचं असेल तर माझ्याकडे ऑर्डर द्या. खाली नंबर तुम्हाला दिलेला लिंक मध्ये. कुठे आहे? नाही देणार मी. उगाच तुम्हाला ते काम सोडून ते नारळ सोलत. मी असं देतो तर सोडून लोक. ते असं कोणी काढलं होतं ते? बघ, आपल्याला देवाला फोडायला न्यायचंय, त्याचे 2 भाग करायचे नाहीत कारभारी. अहो मिसेस काय मिसेस? असं कोण फोडतं नारळ? नवरा पाक त्याला कसं करायला लागलंय? अहो, व्यवस्थित काढायचं असतं ते जरा. आपल्याकडे काय सामान आहे का? मग काय कोयत्यानं काढत नाहीत का? नीट काढता येतं की ते? आई बघ तर आधी काय करते तर बाबा. बघ हाय अगं पण त्याची शेंडी ठेवली पाहिजे ना सगळं. मधलं कशाला काढतोय मी? वा वा, एका झटक्यात जसं नारळ पाडलं ना. मला वाटलं मधनच. पण मी काय म्हणते माहिती, आपल्याला नारळ देवाला न्यायचंय. मला वाटतं तुम्ही इथंच फोडणार आहे त्याला. ही फोडणार आहे. कलाकार आहे नवऱ्याकडे आमच्या. तुमची पोरगी काय करायला लागली? काढलं व्यवस्थित काढला, छान. बघा मित्रांनो, तुम्हाला कधी नारळ सोलायचं असलं का नाही असं सोला. ऑर्डर द्या. हा, तर 5 रुपये नारळ सोडून येतो. बाबाचा नंबर सांग की. नारळ पहिला 5 रुपयाला मिळत होता, आता तुम्ही सोलायला 5 रुपये घ्या ते. काय का? आता नारळ कितीला झालाय माहितीये का? 100. 40 रुपयाला नारळ आहे आता. 40-45. लावा नारळ सगळं. आपण म्हातारा होईल नारळ लागेपर्यंत. काय मग नारळ मग कसं असतं? आता ही झाड तुम्ही कधी लावलेली आहेत माहिती आहे? तुम्हाला कळत पण नव्हतं तेव्हा लावलेत झाड. त्याला आता हे 4 वर्षात फळ लागले. तुम्ही 30 वर्षात झाल्यावर फळ लागले. आता तुम्ही कोण आपा? कुठला आपा? कवच आपा? मग अजून 30 वर्षानं आपलं काय होईल? बघू कसं सोडलाय नारळ. अशा प्रकारे मित्रांनो नारळ आपण सोडलेला आहे बघा. छान. छान मस्त असं वातावरण आहे. निघालेलो आहे आम्ही रिक्षामध्ये. ही आमची लक्ष्मी आहे. पोरी कशा 100 रुपये द्या.
तर बघा मिस्टरांनी दिलेले आहेत पीस घ्यायसाठी 100 रुपये. आई गेलेले आहेत आतमध्ये दुकानात, तर मी पण चालली आहे. बघा काचेचा दरवाजा वगैरे आहे मस्त. कितीला आहे? 20 रुपये. पण आता तुम्ही म्हणताय तर द्यावीस. छान आहे, मस्त केले दुकान ना. चांगलं केले दुकान. काय नाव आहे तुमच्या दुकानाचं रे? लक्ष्मी कलेक्शन. लक्ष्मी कलेक्शन. बर, किती घ्यायचे पीस? 5 घेऊ 100 रुपये. हां बरोबर ना? नाव सांग बरं मला, मग मी सांगते. हां यश गणपत लवटे. लवटे का? बरं बरं, चांगलं आहे. हां दुकानाचं नाव सुद्धा येतं. तर लक्ष्मी देवडेला जाताना सासूबाई म्हणले की आपल्याला ओटी भरायची आहे, त्यासाठी काहीतरी पीस घ्यावं लागतील. आम्ही त्या दुकानामध्ये पीस घेतले आणि निघालो. तर वाटेत जाताना बघा ही जी आहे ना, जी मान नदी आहे ती आम्हाला लागली आणि पाणी पण होतं त्याच्यामध्ये. पाणी कमी आहे पण वाळू वगैरे बघा त्याच्यामध्ये विहिरी वगैरे पाडलेले आहेत. किती मस्त असं दिसतं आहे सगळं. इकडचा सगळा हा जो भाग आहे ना, हा पूर्ण माळाचा भाग आहे. पावसाळ्यामध्ये इथलं वातावरण खूप सुंदर असतं बरं का. सगळीकडे हिरवीगार अशी झाडे वगैरे झालेले असतात, त्यामुळे खूप भारी वाटतं माळ रानाला. असं काळ्या रानांमध्ये पावसाळ्यात अजिबात चांगलं नाही वाटत. पण माळरान असेल ना, माझ्या आईच्या इकडे पण असंच माळरान आहे. पावसाळ्याचे दिवस जर आले ना, असं वाटतं की आपण काश्मीरला गेलोय का काय. एकदम असं हिरवंगार सगळीकडे वातावरण होतं. तर बघा आम्ही काशेगावमध्ये पोचलो. तर म्हणलं काशेगावमध्ये जाताना म्हणलं घरून काय हळदी कुंकू आणलं नव्हतं, म्हणलं देवाच्या दारातूनच घ्यायचं म्हणलं आणि घरी पण घेऊन जायचं. तर मग आम्ही हळदी कुंकाच्या पुड्या वगैरे घेतल्या, जे काय देवीचं सामान असतं ते घेतलं तिथून आणि देवळामध्ये निघालेलो आहे आम्ही सगळेजण. हे जे देऊळ आहे ते लक्ष्मी देवडे येथील आहे. खूप छान मंदिर आहे, खूप प्रसन्न वाटतं इथे बरं का. आम्ही जर कधीही तवशीला आलो ना, तर कायमस्वरूपी इथे पाया पडण्यासाठी येतो. तर आम्ही तिथून पाया वगैरे पडलो. नंतर रिटर्न येताना मग तिथून आम्हाला घ्यायची होती सिमेंटची पोते वगैरे, कारण घरामध्ये जे फरशा उकळल्या होत्या ना त्याच्यामध्ये खूप असं हे झालं होतं. त्यामुळे म्हणलं आपण फरशी व्यवस्थित करूया, अगोदर सिमेंट वगैरे घेऊन जाऊया. त्यासाठी सिमेंट घेतलं. तर बघा तिथून चालली होती. उद्या 2 तारीख आहे ना, तर उद्याच्याला आहे आपल्या पंढरपूरची यात्रा. मोठी एकादशी आहे कार्तिकी, तर त्याची पालखी चालली होती. तर मिस्टर सिमेंटचं पोतं वगैरे घेतलं आणि आम्ही लगेच रिटर्न निघालो. तर जात जात काय होतं, आम्हाला पाणी पण घ्यायचं होतं. तर पाण्यासाठी आम्ही केंड वगैरे आणलं होतं, कारण आमच्या इथे खारं पाणी असतं. आम्हाला असं बाहेरून फिल्टरचंच पाणी घेऊन जावं लागतं पिण्यासाठी, नाहीतरी घरी तरी फिल्टर बसवावा लागतो. आमच्या अख्ख्या पंढरपूर तालुक्यामध्ये बरीच गावं अशी आहेत जिथं खारं पाणी आहे, त्यांना फिल्टरचंच पाणी प्यावं लागतं. रानासाठीच फक्त ते आहे. तर बघा माझी मुलगी आणि मिस्टर गेलेले आहेत पाणी आणायसाठी. त्याच्यामध्ये 5 रुपये टाकले ना, मोठं कॅन पाण्याचं येतं. तर आम्ही घरी पोहोचलो होतो. तर सकाळी स्वयंपाक काही केला नव्हता, त्यामुळे माझ्या मुलीने पटकन चूल पेटवायचा निर्णय घेतला. मला म्हणली मला आज खायच्या आहेत चुलीवरच्या भाकरी. तर म्हणलं आता ऊन तर पडलंय, हिला पाहिजे चुलीवरच्या भाकरी. मी काय म्हणलं मला अगोदर चूल पेटवून द्यायची आणि मगच मी तुला भाकरी करून देणार. तर बघा ती चूल पेटवत आहे. ती बराच वेळ चूल पेटवत होती, माझी भाजी वगैरे होईपर्यंत ती चूलच पेटवत होती. तिला आता चूल पेटलेली आहे. तर तिने म्हणले की मी तुला चूल पेटवून देते, पण मला चुलीवरची भाकरी खायची. मी म्हणलं बरं ठीक आहे, म्हणलं बनवून देते म्हणलं तुला, तू पेटव. तर चूल पेटवलेली आहे काय. तर मस्त अशी तिला चूल पेटवायला पण आलेली आहे. अगं मी शिकवते की छोटी जरी असली तरी म्हणजे असं जे तिचे विचार वगैरे आहेत ना ते खरंच खूप चांगले आहेत. ती कामात वगैरे मला खूप मदत करते बरं का. तेवढी ती खूप हुशार आहे. ते मला पुण्यात पण मी कामावर नेईपर्यंत सगळी कामं वगैरे ती
ओकेमध्ये करून ठेवलेले असतात. झाडू म्हणा, भांडी म्हणा, फरशी वगैरे सगळं केलेलं आहे. तर बघा तिनं चूल पेटवून दिली, मला सगळं आणून दिलं तिने. तवा वगैरे त्या चुलीवरती ठेवून दिला, पिठं आणून दिली, सगळं आणून दिलं. मी फक्त येऊन भाकरी करायला बसले होते फक्त. मी म्हटलं मी काहीच घेणार नाही, मी फक्त लगेच भाकरीला बसणार आहे. तर तिनं सगळी तयारी करून ठेवली होती तिथे. मी फक्त गेले आणि पटकन लगेच भाकरी करायला लागले, कारण दुपारची वेळ होती, सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं, सगळ्यांना भूक लागली होती भरपूर. तर बघा मी पटपट लगेच भाकरी केल्या आणि बाहेरच असं त्यांनी जेवायला हे केलं होतं. त्यांना म्हणलं होतं शूट करा, पण त्यांनी काय ते बाहेर झाडाखाली बसले होते जेवायला, ते काही शूट केलेलं नाही आहे. तर पटकन म्हणलं स्वयंपाक बनवायचा. तोपर्यंत 3 वाजत आले होते दुपारचे. स्वयंपाक वगैरे झाला, जेवण केलं आणि नंतर लगेच या कामाला लागलो. जे काय तुम्हाला दिसत आहे ना आता ते कोबा वगैरे केलेला, ते सिमेंटचं पोतं आणलं होतं. म्हणलं घरामध्ये फरशांना आणि इथे बाथरूममध्ये पण जरा खराब झालं होतं, तिथे आम्ही सगळं सिमेंट वगैरे लावलं. आणि दिवस मावळायची वेळ होती, म्हणलं पटकन सगळीकडे झाडू वगैरे मारून घ्यायचा, कारण सासूबाईंना एवढं काय ते काय थोडंसंच तेवढं झाडू मारतात. तर मग मी लगेच म्हणलं आपलं झाडू वगैरे मारायचा. तर हा होता माझा आजचा ब्लॉग. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि प्लीज जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील ना त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.